सुप्रभात मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट हा बघायला मिळणार आहे. मित्रांनो, सध्या मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळते की सायलीला कल्पनाने घराबाहेर काढलेलं असतं. सायलीने, अर्जुनने खूप प्रयत्न केलेले असतं समजावून सांगण्याचा, परंतु त्यांचं आता कोणीही ऐकून घेत नाही. कारण की त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य आता सर्वांसमोर आलेलं असतं. आता मात्र कल्पनाही ऐकत नाही. आता मात्र घरामध्ये कोणीही ऐकत नाही. पूर्ण आजीला विशेष राग आलेला असतो. पूर्ण आजीने तर मधुभाऊंना देखील नको नको ते गोष्टी बोललेल्या असतात. त्याच्यामुळे मधुभाऊ देखील दुखवले गेलेले असतात. मधुभाऊंनी सुद्धा आता सायलीला म्हणलेलं असतं की अगं पोरी, तुला जर मला सोडवण्यासाठी हे सगळं जर करावं लागणार असेल ना, तर मी तुला तेव्हाच सांगितलं असतं की नको करू, आणि मी स्वतः जेलमध्ये विष खाऊन घेतलं असतं, तर देखील तुला परवानगी दिली नसते या सर्व गोष्टी करण्यासाठी. परंतु मित्रांनो, आता जेव्हा सायलीला घराबाहेर काढून दिलेलं असतं, त्यानंतर मात्र आता भयानक गोष्टी घडणार आहे. जेव्हा सायलीला आता घराबाहेर काढलेलं असतं, कल्पनाने आता घरातून सायलीला घराबाहेर हाकललेलं असतं, तेव्हा मात्र एक मोठी अनहोनी होणार आहे. अर्जुन जेव्हा सायलीला घराबाहेर काढलेलं असतं, त्यावेळेस मात्र अर्जुनही म्हणत असतो की यामध्ये फक्त सायलीची चूक नाहीये, माझी देखील चूक आहे. मग मी सुद्धा हे घर सोडणार. मात्र आता सायलीने यासाठी विरोध केलेला असतो. सायली स्पष्टपणे म्हणालेली असते की नाही सर, तुम्ही माझ्यासोबत येऊ नका, ही चूक माझी एकटीचीच आहे आणि मी माझ्या पद्धतीने जगेल. आणि असं म्हणतच आता मधुभाऊंसोबत सायलीने आता अन्नपूर्णा निवास हे सोडलेलं असतं. आता मात्र एकीकडे प्रियाला प्रचंड आनंद होत असतो, कारण की तिच्या मनासारखं अखेर झालेलं असतं. आता मात्र अर्जुनचंही आयुष्य आणि सायलीचंही आयुष्य काही क्षणातच बदललेलं असतं. दोघांच्याही आयुष्यामध्ये आता आमूलाग्र बदल झालेला असतो. त्यामुळे मात्र आता एक भयानक गोष्ट घडणार असते, ती म्हणजे प्रियाला आता संपूर्ण संधी मिळणार असते तिच्या गोष्टी बोलण्याची. कारण की आता प्रिया जसं म्हणेल तसंच आता सर्व करतील असे गोष्टी झालेल्या असतात. कारण की अर्जुन आणि सायली या दोघांनाही चुकीचं ठरवण्यात आलेलं असतं, आणि आता मात्र संपूर्ण घर हे आता सायलीच्या विरोधात उभं राहिलेलं असतं, आणि मात्र आता प्रियाला सर्वांचा सपोर्ट मिळालेला असतो. त्यामुळे मात्र आता घरामध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण झालेलं असतं. आजपर्यंत प्रियाला सर्वजण खोटं मानत आलेले असतात, आणि प्रियाने आता ते सगळं सत्य हे सर्वांसमोर आणलेलं असतं. त्यामुळे मात्र आता प्रियाला सर्वजण मानायला लागलेले असतात. प्रियाचं अचानक घरामध्ये महत्त्व वाढलेलं असतं, आणि सर्वजण आता प्रियाला भाव देऊ लागतात. आता मात्र प्रियाचं इथे फावतं. आता मात्र प्रिया जसं म्हणेल तसंच आता सगळं काही घडायला लागलेलं असतं, आणि घरामध्ये अर्जुनला मात्र कोणीही भाव देत नसतं. तिकडे मात्र सायलीची अवस्था तशी झालेली असते. मधुभाऊही प्रचंड आता सायलीवरती नाराज असतात. मधुभाऊंनी सायलीशी अबोला धरलेला असतो. सायलीची रडून रडून अवस्था खूप वाईट झालेली असते. सायली आता एकदम पोरकी झालेली असते. सायलीला आता कळत नसतं की काय करावं आणि काय नाही. सायली आता स्वतःलाच दोष देत असते. सोबतच सायलीला आता अर्जुन सरही राहिलेले नसतात, आणि अचानक अशा विरहामुळे आता मात्र सायली पूर्णपणे पोखरून गेलेली असते. सायलीची जी अवस्था आहे ती अतिशय दुर्दशा झालेली असते. सायली अतिशय पूर्णपणे पेनमध्ये असते, आणि सायलीला आता कोणत्याही प्रकारे आता सुख लाभत नाही, आणि आता सायली संपूर्णपणे डिप्रेशनमध्ये जाते. दुसरीकडे मात्र अर्जुनचेही काही वेगळे हाल नसतात. अर्जुनही फार डिप्रेशनमध्ये गेलेला असतो. अर्जुनला देखील आता बोलावंसं वाटत नाही, जेवावंसं वाटत नाही, काहीच करावंसं वाटत नाही. चैतन्य मात्र दोघांनाही धीर देण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु तरी देखील आता काही उपयोग नसतो. कारण की आता अर्जुनला देखील खूप जास्त डिप्रेशन आलेलं असतं. अर्जुनचेही रडून रडून बेहाल झालेले असतात, आणि अर्जुनचंही आता मात्र स्वतःवरचा जो संयम असतो तो सुटून गेलेला असतो. अर्जुनची ही दुर्दशा झालेली असते. अर्जुन मात्र आता रडून रडून खूपच जास्त वेड्यावानी करायला लागलेला असतो. अर्जुनची इतकी वाईट दुर्दशा झालेली असते, इतकी वाईट दुर्दशा झालेली असते की त्याला आता सायलीशिवाय झोपही येत नसते. तो म्हणत असतो की मिसेस सायली, तुम्ही कशा आहात? मला काहीही माहिती नाही आहे तुमच्याविषयी. मला तुम्ही भेटतही नाही आहात. मी इतके प्रयत्न केले तुम्हाला भेटण्याचे, तरी देखील तुम्ही भेटले नाहीत मला. मला खरंच वाईट वाटतंय. मला तुम्हाला भेटायचं आहे, मला एकदा तुम्हाला भेटायचं आहे. परंतु सायलीचा मात्र तिकडून या गोष्टींसाठी पूर्णपणे नकार असतो. कारण की सायलीला आता अर्जुनला भेटायचं नसतं. जे झालंय ते होणारच होतं. आता अशी गोष्ट मानून आता मात्र सायलीने जी झालेली असते त्या गोष्टीला सत्य मानून त्या परिस्थितीचा स्वीकार केलेला असतो. अर्जुनचं मात्र तसं नसतं. अर्जुन प्रयत्न करत असतो की काहीतरी करून मला मिसेस सायलींना भेटावं लागेल, नाहीतर मी जगूच शकणार नाही, अशी अवस्था अर्जुनची झालेली असते.
मग अर्जुन आता एक प्लॅन करतो. चैतन्याला म्हणतो, की "चैतन्य बाबा, मी तुझ्यासाठी काहीही करेल, मी काहीही देईल त्या बदल्यात. फक्त माझी एक भेट तू सायलीसोबत करून दे." तेव्हा मात्र चैतन्य म्हणतो, की "ठीक आहे, ठीक आहे. तू काळजी करू नको. मी करतो काहीतरी जुगाड." तेव्हा मात्र चैतन्य आता अर्जुनसाठी देवासारखा धावून आलेला असतो. चैतन्य आता सायलीकडेही जातो. सायलीला तो अर्जुनची दुर्दशा सांगतो. तेव्हा मात्र सायली चैतन्याला म्हणत असते, की "चैतन्य, मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही. आता खरं म्हणजे खरी तर माझी अशी गोष्ट झालेली आहे, की या गोष्टीमध्ये हे सत्यच आहे. तेच सत्य घडलंय आमच्या आयुष्यात. सत्याचा मारा हा किती जोराचा लागतो हे मला आता अनुभवायला मिळालंय. आता मी पुन्हा अर्जुन सरांना भेटू शकत नाही. कारण की मला कळालंय, की शेवटी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच असतं. शेवटी कोणीही आपलं ऐकून घेत नाही आणि आता त्या गोष्टीचं पुन्हा मला दुःख नाही करून घ्यायचंय. म्हणून मी आता काही त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहू शकत नाही. तेव्हा मला तुम्ही माफ करा." असं आता स्पष्टपणे सायलीने बोललेलं असतं. सायलीचं हे बोलणं मात्र आता चैतन्याला खूपच वाईट वाटतं. कारण की चैतन्य पहिल्यांदा काहीतरी अर्जुनचं काम केल्याशिवाय रिटर्न जाणार असतो. अर्जुनला सांगितलेलं असतं आता चैतन्याने, की सायली काय आता ऐकायला तयार नाहीये. सायलीचं म्हणणं आहे, की जे काही गोष्टी घडल्यात, ज्या काही गोष्टी घडून गेल्या, त्या मात्र आता खऱ्या होत्या. ते सत्य होतं आणि सत्याचा मारा हा नेहमी असा बळकटच लागतो. त्यामुळे आपल्याला दुसरं काहीही शक्य नाहीये आणि आपल्या नात्यात पुढं कोणती प्रोग्रेस होईल असंही मला वाटत नाही. त्यामुळे मला तुम्हाला भेटायचं नाही असा संदेश मला तिने तुला द्यायला लावला. तेव्हा मात्र अर्जुन आता ओक्साबोक्शी रडायला लागतो. अर्जुनची आता इतकी वाईट दुर्दशा झालेली असते, की अर्जुन आता रडून-रडून पूर्ण बेहाल झालेला असतो. अर्जुनला समजत नसतं, की आपल्या प्रेमासाठी काय करावं. अर्जुन आता स्वतःच्या प्रेमाचे स्वतः मेसेज लिहित असतो. तिच्यासाठी एक-एक लेटर आता तो लिहायला सुरुवात करतो. आता अर्जुनने अख्खी डायरी भरून टाकलेली असते. सायलीसाठी त्याने स्वतःच्या मनातल्या भावना सर्व काही लिहून टाकलेल्या असतात. सायलीला मात्र कपड्यानिशी, तिच्या बॅगनिशी आता मात्र घराबाहेर काढलेलं असतं. अर्जुनला एकच चिंता असते, की आता सायली काय करेल? सायलीकडे ना पैसे आहे, ना जॉब आहे, ना काही आहे. आता मात्र सायलीवरती प्रचंड एकदमच अशी भिंत कोसळली आहे जबाबदारींची. ती मात्र आता सायली कशाप्रकारे पूर्ण करेल? तेव्हा मात्र आता तिकडे सायलीवरती फारच बिकट अवस्था आलेली असते. सायलीकडे पैसेही नसतात, जॉबही नसतो. त्यामुळे मात्र आता सायलीवरती खूपच दयनीय अवस्था झालेली असते आणि सायलीकडे पैसे नसल्यामुळे मात्र आता सायलीला काहीही मिळेल ते काम करण्यास आता तिला भाग असतं. आता मात्र काही दिवस सुभेदारांची सून राहिलेली सायली एकाएकी मात्र आता गरीब आणि भिकारी झालेली असते आणि अशा वेळी आता मात्र सायलीला मदत करणारही कोणी नसतं आणि साथ देणारही कोणी नसतं. सायली आता एकटी पडलेली असते. मधुभाऊ देखील म्हणत असतात, की "मी देखील तुला साथ देणार नाही, कारण की तू फार चुकीचं केलंय." सायली अर्जुननी केलेल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सर्वांनाच आता द्वेष झालेला असतो आणि कुणालाच काहीच आवडलेलं नसतं. सायली आणि अर्जुनचं हे वागणं मात्र सर्वांनाच खटकलेलं असतं. जरीही सायली आणि अर्जुन दोघेही एकमेकांना नवरा-बायको आता म्हणायला सुरुवात केलेली असली त्यांनी, तरी देखील आता अर्जुन आणि सायलींनी दोघांनाही एकमेकांना प्रपोज करण्यासाठीच ते एकत्र बोलवलं होतं. तरी देखील आता मालिकेमध्ये हा जबरदस्त ट्विस्ट आलेला असतो. मित्रांनो, आता याही पुढे आता एक भयानक असा भन्नाट असा ट्विस्ट आहे. त्याआधी मित्रांनो, तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि ते सबस्क्राईबचं बटन देखील दाबा. ते एक बटन आमच्यासाठी किती मौल्यवान आहे ते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, हे बटन दाबायला अजिबात कंजूसी करू नका. कारण की मित्रांनो, तुमचं त्या एका बटनाने आम्हाला इकडे नवनवीन व्हिडिओ बनवण्याची मोठी प्रेरणा मिळते. आणि मित्रांनो, तुम्ही खरंच तुमच्या मनातले जे काही मनोगत आहे ते कमेंटद्वारे लिहू शकतात. आणि मित्रांनो, या व्हिडिओचा पार्ट 2 देखील आपण लवकरच चॅनलवरती अपलोड करणार आहोत. आता पुढे पहा की काय होतं नेमकं. आता मात्र दुसरीकडे भयानक राक्षसी माइंडची प्रिया ही आता ठरवते, की आता मात्र मला काही ना काहीतरी करावंच लागेल. आता हीच योग्य वेळ आहे सुभेदार कुटुंबामध्ये एंट्री करण्याचा. खरं तर सुभेदार फॅमिलीमध्ये जर आपल्याला प्रवेश करायचा असेल तर मात्र काही ना काहीतरी रस्ता आपल्याला अपनावाच लागेल आणि आपल्याला आता काहीही करून आता मात्र अर्जुनच्या आयुष्यात एंट्री करावी लागेल. आता मात्र अर्जुनवरती पूर्ण आजी खूप नाराज असते. त्यामुळे अर्जुनची ती बोलत नसते. अर्जुन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणत असतो, "पूर्ण आजी, अगं माझं एकदा ऐकून घे. अहो, आम्हाला सुद्धा एक संधी मिळाली पाहिजे. कोर्टात सुद्धा गुन्हेगाराला त्याची बाजू मांडण्याचा अधिकार असतो. तरी देखील तुम्ही आम्हाला ती संधी का नाही दिली?" असं अर्जुनची आता कंप्लेंट असते.
परंतु पूर्णाजी म्हणते की तुम्ही आतापर्यंत इतके गुन्हे केलेत, तुम्ही आतापर्यंत आमच्याशी खोटं बोललात, आमच्यासोबत इतक्या दिवसांचं 1.5 वर्षाचं नाटक केलं, 1.5 वर्ष आम्हाला वेडं बनवलं आणि तू आमच्याकडे आता खोटेपणा सिद्ध करण्याची संधी मागतोय. चल हट, तू माझ्याशी बोलू नको आणि मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचं नाही. इथून निघून जा. माझ्यासाठी तू मेलाय. असं आता पूर्ण आजीने कठोर शब्दांमध्ये आता अर्जुनला तिरस्कार करत आता मागे पाठवलेलं असतं. अर्जुन मात्र खूपच जास्त दयनीय अवस्थेत असतो. अर्जुनने आता काय करावं काही कळत नसतं. अर्जुनचं लक्षही आता ऑफिसमध्ये लागत नसतं. अर्जुन आता ऑफिसला कमी आणि सायलीच्या विचारांमध्ये जास्त, अशीच त्याची आता अवस्था झालेली असते. आता मात्र प्रिया ही आता पूर्ण आजीकडे आलेली असते आणि पूर्ण आजीला म्हणत असते की आता अर्जुन सिंगलच आहे आणि माझी इच्छा आहे की आता अर्जुनशी लग्न करण्याची. माझं त्याच्यावरती खरंच प्रेम आहे आजी. तर आता तन्वीने म्हणजेच प्रियाने म्हटलेलं असतं. तेव्हा मात्र पूर्ण आजी म्हणते की मला तरी वाटत नाही तो त्या पात्रतेचा आहे. तू अगदी बरोबर बोलतेस, परंतु अर्जुन त्या लायकीचा नाहीये. तू त्याच्याशी लग्न नको करूस. तो माझा जरी लेक असला, जरी नातू असला, तरी देखील मी तुला एक गोष्ट सांगेल. अगं प्रिया, तू अजिबात 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 त्या अर्जुनच्या नादी लागू नको. अतिशय वाईट वागलाय ना तो. सगळ्या काही गोष्टी तुझ्या समोर झाल्यात. अगं तुझ्या डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. त्यामुळे तू मात्र आता असा विचार करू नकोस. तेव्हा असं आता डायरेक्टली पूर्ण आजीने प्रियाला सांगितलेलं असतं. तर देखील प्रिया म्हणत असते की मला काहीही हरकत नाही. अर्जुनचा पास्ट काही असू दे, भूतकाळ काही असू दे, तरी देखील मला त्याची पर्वा नाही. माझं अर्जुनवरती प्रेम आहे, बस इतकंच. आता या गोष्टीसाठी रविराज देखील तयार नसतो. रविराजला तेव्हा प्रिया म्हणालेली असते की मला आता अर्जुनशी लग्न करायचंय. त्यावेळेस मात्र रविराज प्रचंड चिडलेला असतो. म्हणत असतो की त्याच्याशी काय लग्न करते, त्या मूर्ख माणसाला एवढीही अक्कल नाही. आपण ज्या बायकोसोबत, ज्या बाईसोबत 1.5 वर्ष राहिलोय, तिच्याशी त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं, तेही फक्त काहीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी. खरंच खरंच हे अगदी विलक्षण खराब आहे. त्यामुळे मात्र तुला मी त्याच्यात पडू देणार नाही. त्याचा स्वभाव आणि त्याने केलेली वागणूक याच्यावरती माझा प्रचंड राग आहे, द्वेष आहे माझा त्याच्याविषयी. तेव्हा मात्र मी तुला ही चूक कधीच आयुष्यात करून देणार नाही. तेव्हा मात्र तू अजिबात विचार करू नको. मी अजिबातच आता तुला त्याला मिळू देणार नाही. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की नाही बाबा, तुम्हाला माहितीये आता मात्र पूर्ण आजीची अवस्था किती वाईट झाली असणार आहे. आपल्या नातवाला कोणी बायको देत नाही, या दृष्टीने मात्र आता पूर्ण आजी पूर्णपणे खचून गेलेली असेल. अर्जुनला आता साधा शॅम्पूही कोणी देणार नाही. मलाच असं सुचतंय की आता मात्र मी आता अर्जुनच्या जीवनात परत जावं. अर्जुनला माझ्या इतकं कोणीही चांगलं समजून घेणार नाही आई, असं आता मात्र पूर्ण आजीला तिने म्हटलेलं असतं. आणि तिने आता रविराजला देखील सांगितलेलं असतं. सुरुवातीला आता मात्र या दोन्ही कंपन्यांचा आणि दोन्हीही कुटुंबांचा विरोध असतो या गोष्टीसाठी. परंतु आता सायलीला लाइटिंग आता पूर्णपणे मिळालेल्या असतात आणि त्यामुळेच आता सायलीचा जो अधापुरा राहिलेला प्लॅन असतो, तो भरून काढण्याचा प्रयत्न आता मात्र प्रिया करत असते. प्रियाला खूप जास्त आता छान वाटत असतं, कारण की प्रियाला फायनली परमिशन दिलेली असते आणि मात्र आता हा संपूर्ण प्लॅनिंगच केलेलं असतं. प्रियाच्या डोक्यामध्ये सर्वात मोठी कड असते, ती म्हणजे आता अर्जुनच्या आयुष्यामध्ये जायचं आणि अर्जुनच्या घरावरती म्हणजे सुभेदार फॅमिलीवरती आता हक्क जमवायचा. आता प्रिया ही इकडे महिपत, नागराज आणि साक्षी यांना भेटायला आलेली असते. त्यांना भेटताच आता मात्र प्रियाचा तोरा काहीतरी औरच असतो. प्रिया मात्र आता तिने अर्जुनचं भांड फोडलं आणि सायलीला घराबाहेर काढलं या आनंदात असते. तेव्हा मात्र तिथे आता मात्र पूर्ण जल्लोष साजरा होत असतो. अर्जुनला पूर्णपणे 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 आता उद्ध्वस्त केलेलं असतं. त्यावेळेस मात्र आता महिपत देखील खुश झालेला असतो. म्हणत असतो की वा पोरी वा, आज तुला मानलत मी. आणि आता मात्र आता महिपत देखील आता प्रियावरती प्रचंड खुश असतो. म्हणत असतो की माग, आज तू मागशील ते तुला मी देईल. तेव्हा मात्र आता प्रिया म्हणत असते की मला काही नकोय, मला फक्त अर्जुनशी लग्न करायचंय आणि आता सुभेदार फॅमिलीमध्ये एंटर व्हायचंय आणि सुभेदार फॅमिलीला पूर्णपणे कंट्रोल करायचंय. हेच माझं ध्येय आहे. त्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आता, असं आता प्रिया म्हणत असते. आणि प्रियाला आता असं म्हणताना बघून आता मात्र महिपत म्हणत असतो की वा वा परी वा, आता मात्र तुझ्याकडे भरपूर मोठी संधी आली आहे. आता आपण हवं ते करू शकतो आणि आता आपणच या या सगळ्यांवर
मध्ये जिंकणार आहोत शेवटी. अखेर आता आपलाच विजय होणार आहे. कारण की आपल्या रस्त्यातली सगळ्यात मोठी ब्याद म्हणजेच अर्जुन आणि सायली निघून गेलेत आणि आता या गोष्टीचा आपल्याला पुरेपूर फायदा करून घ्यायचा आहे. कारण की आता अर्जुनही मधुभाऊंची केस लढणार नाही. जरी तो लढायला गेला तरी तो मधुभाऊ, तो स्वाभिमानी मधुभाऊ, तो काही आता अर्जुनला केसला हात लावून देत नसतो, असंच मला बघायला मिळतंय. तेव्हा मात्र आता जेव्हा आता महिपतने असं बोलणं केलेलं असतं, तेव्हा मात्र प्रियाला खूपच चांगलं वाटत असतं. नागराजही म्हणत असतो, की "वाह! प्रिया वाह! माझ्या निदर्शनाखाली तू जे काही वागली आहेस, त्याचा रिझल्ट आज जो आलाय ना, तो बघून खरंच मन धन्य झालं." तेव्हा मात्र प्रिया म्हणते, की "कुणाच्या निदर्शनाखाली? तुमच्या? छे! मला तुमचीही गरज नाही आणि मला कोणाचीही गरज नाही. जे मी काही केलंय ना, हे फक्त आणि फक्त स्वतःच्या दमावरती केलंय." तेव्हा मात्र कोणीही याचं क्रेडिट घ्यायचं नाही. समजलं का? आता लगेच आले क्रेडिट घ्यायला. आतापर्यंत जेवढ्या गोष्टी केल्या, जितके प्रयत्न केले, त्यात तर मीच होते. परंतु मला कोणतंही क्रेडिट मिळालं नाही आजपर्यंत. आता मात्र मला माझं क्रेडिट मिळालं पाहिजे. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं महिपत. महिपत, माझा हिस्सा विसरू नकोस. तेव्हा मात्र आता प्रियाची उर्मटगिरी बघून आता मात्र महिपत देखील हादरलेला असतो. महिपत म्हणतो, की "काय होणार मुलगी आहे ही? आता मात्र हिला काय झालं?" असं आता महिपत विचार करू लागतो. तेव्हा मात्र नागराज म्हणतो, की आता मात्र प्रिया पिसाळली आहे. प्रिया आता स्वतःलाच दीड शहाणी समजायला लागली. त्यामुळे आपल्याला तिच्यापासून देखील सावध राहावं लागेल, असं आता नागराज म्हणत असतो. तेव्हा मात्र आता महिपत देखील म्हणतो, की "नाही, नाही, नाही. मला देखील तेच वाटतंय. आता मात्र आपल्याला या पोरीपासून सावधच राहावं लागणार आहे. खूपच जास्त चालू आहे. अतिशय खूपच जास्त." तेव्हा मात्र आता प्रिया हा खूप मोठा प्लॅन करणार असते. प्रियाने आता ठरवलेलं असतं, आता मात्र काहीही करायचं आणि अर्जुन आणि सुभेदार यांच्या फॅमिलीमध्ये जाऊन आता मात्र सुभेदार फॅमिलीची पूर्ण मालकीण व्हायचं. आधीच किल्लेदार फॅमिलीची निम्मी वारसा हक्काने लागणारी मालकीण आहे आणि आता मात्र इकडे अर्जुनच्या प्रॉपर्टीमध्ये गेल्यावरती मात्र अजूनही मिळेल. आता या अपेक्षेने आता मात्र प्रियाने हे सगळं काही केलेलं असतं. प्रियाचे हे षडयंत्र मात्र आता कोणाच्या लक्षात आलेलं नसतं. प्रियाने आता एकदम डिक्टो जसं मूव्हीमध्ये होतं त्या प्रकारे आता षडयंत्र रचलेलं असतं. आता मात्र अशा वेळेस आता मात्र अर्जुन आणि सायली या दोघांची अवस्था बिकट असते. इकडे आता त्यांच्याच आयुष्याबद्दल लोक निर्णय घ्यायला लागू लागलेले असतात. इकडे आता बैठकीमध्ये देखील ही चर्चा असते. अर्जुन सुभेदार आणि सायली मधुकर या दोघांचंही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं. आतापर्यंत आपण त्यांचं मॅरेज म्हणत आलोय आणि त्यांचं मात्र कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं. आता मात्र सगळीकडे छे थू थू झालेली असते. अर्जुन आणि सायलीचं सगळं सत्य सगळ्या जगाला कळालेलं असतं आणि अर्जुनला मात्र आता या गोष्टीचं फार वाईट वाटत असतं. अर्जुनला आता ह्या गोष्टीचंही वाईट वाटत असतं, की आपलं इतकी महत्वाची गोष्ट आपण इतक्या दिवस या सगळ्या गोष्टी लपवल्या, इतक्या गोष्टी करून ठेवल्या आणि मात्र आता अखेरीस येऊन काय? अखेरीस येऊन मी जेव्हा प्रपोज करणार त्याच दिवशी माझ्यापासून सायली तुटल्या गेल्या. देवाला नेमकं काय हवंय? तेव्हा मात्र आता अर्जुनला तिथे एफर्ट्स करावे लागतात आणि आता अर्जुनने देखील एक प्लॅन बनवलेला असतो. काहीही होईल तरी देखील सायलीशीच लग्न करेल असा त्याचं ब्रीद असतं आणि आता तो सायलीसाठी पूर्णपणे झुरायला लागलेला असतो. सायलीसाठी याच्या त्याच्याकडे आता मात्र तो भीक मागायला लागलेला असतो. कारण की आता अर्जुनकडेही स्वतःचे जे पैसे असतात ते राहिलेले नसतात आणि त्याला आता घरच्यांकडून पैसे घ्यायचे नसतात. त्यामुळे मात्र आता अर्जुनला काही करावं काही कळत नसतं. त्याच्या कानावरती आता एक गोष्ट पडलेली आहे. जेव्हा आता बाहेर अर्जुन असतो तेव्हा मात्र जेव्हा आता प्रिया ही बाहेर आलेली असते आणि प्रियाबरोबर नागराज देखील असतो, त्यावेळेस मात्र अर्जुनने बरंचसं सत्य ऐकलेलं असतं. अर्जुनच्या पुढे येणाऱ्या ज्या काही कुनीती आहे त्याबद्दलचा सुगावा आता डायरेक्टली अर्जुनला लागलेला असतो. अर्जुनला त्याचमुळे आता काहीही करून आता मात्र ही गोष्ट होऊ द्यायची नसते. परंतु इकडे प्रिया ही आता पूर्ण आजीला भेटलेली असते आणि पूर्ण आजीला भेटल्यानंतर तिने तिचे कान भरवलेले असतात आणि म्हणालेली असते, की "पूर्ण आजी हे बघ, पूर्ण आजी, अगं मी या घराला चांगलं ओळखते. माझं तुझ्यावरती आणि या घरातल्या माणसांवरती किती प्रेम आहे तुला माहिती आहे ना? अगं तू मला एक चान्स दे, मला एक संधी दे. मी आता या घरामध्ये परत येते, अर्जुन सोबत परत लग्न करते." तसंही अर्जुन सोबत कोणीही लग्न करणार नाही. हवं तर तू चेक करून बघ. असं आता जेव्हा प्रियाने पूर्णाजीला समजावून सांगितलेलं असतं, तेव्हा मात्र आता पूर्णाजीने आधी विरोध दिलेला असतो. परंतु आता पूर्णाजी म्हणते, की "ठीक आहे प्रिया. प्रिया, तू ज्या पद्धतीने बोलतेय त्या गोष्टीवरती मी विश्वास ठेवते.
अक्षरशः ज्या आमच्या सोबत घडलंय ते इतकं वाईट आहे, की आता लग्न हा शब्द ऐकायला सुद्धा भीती वाटायला लागली आहे. तेव्हा मात्र पूर्ण आजीला प्रिया म्हणत असते, की "ठीक आहे, मी अजिबात काळजी करत नाही." आता मात्र पूर्ण आजीने ठरवलेलं असतं, की अर्जुनचं लग्न होणार तर ते फक्त प्रियासोबत. मग काय, पूर्ण आजीने आता सगळं काही ठरवून ठेवलेलं असतं आणि आता लगेचच अर्जुनच्या लग्नाची तयारी घरामध्ये सुरू झालेली असते. घरातल्या सर्वांना माहिती असतं, की अर्जुनचं लग्न आहे. फक्त आता अर्जुनला माहीत नसतं, की त्याचं लग्न प्रियासोबत लावून दिलं जाणार आहे आणि तेही इतक्या लवकर. या गोष्टीने आता मात्र सर्वजण शॉक होणार असतात. आता मात्र अर्जुनला आता योग्य वेळी पूर्ण आजी सांगते, की "आता तुझं लग्न आहे आणि तुला आता लग्न मंडपात उभंच राहायचं आहे." आता लग्नाची एक पत्रिका ही आता मात्र कुसुमताईकडे देखील पोहोचलेली असते. कुसुमताई ती लग्नाची पत्रिका घेऊन सायलीकडे आलेली असते. सायलीला ती पत्रिका दाखवते आणि मात्र आता सायलीने ज्या आशेवरती जगण्यासाठी तिने सुरू ठेवलेलं असतं ते देखील आता तिच्या हातून गेलेलं असतं. सायली आता पुढे जाऊन प्रचंड दुःखी होणार असते, कारण की आता तिची फक्त परिस्थितीच नव्हे तर मात्र आता पूर्ण जिद्दच गायब झालेली असते आणि या गोष्टीमध्ये आता मात्र सायलीला खूप जास्त वाईट वाटत असतं. दुसरीकडे अर्जुनचं लग्न होताना बघताना तिला फारच वाईट वाटत असतं. "अर्जुन सर, माझं तुमच्यावरती किती प्रेम होते. मी हे कधी सिद्धच करू शकले नाही योग्य वेळेत. मला त्यासाठी माफ करा. मला माहिती नाही तुमचं माझ्यावरती प्रेम होतं की नव्हतं. परंतु अर्जुन सर, मी तुमच्यावरती खरं-खुरं प्रेम करत होते आणि ते खरं-खुरं प्रेम हे नेहमी माझं खरं-खुरंच प्रेम राहील आणि मी नेहमी तुमच्याच प्रेमात राहील. मी कधीही कोणाशी विवाह करणार नाही. अखेर तशीही राहून मरून जाईल तरी देखील मी कोणाशी लग्न करणार नाही." आता मात्र इकडे देखील आता अर्जुनला न विचारता घरी आता लग्नाची लगबग सुरू झालेली असते आणि अर्जुनला असं अचानक सांगितल्यामुळे अर्जुनला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन आता पूर्णपणे डिप्रेशनमध्ये जातो. अर्जुनला आता कळत नसतं, की काय करावं आणि काय नाही. हे लग्न कसं रोखवावं याच्यासाठी तो खूप प्रयत्न करत असतो. परंतु मात्र आता प्रिया त्याला हे करूच देत नसते. कारण की प्रिया सुद्धा आता मात्र इकडे सुभेदारांकडे आलेली असते आणि प्रिया म्हणत असते, की "मला काहीही तयारी करायची नाहीये. आहे त्या कपड्यांवरती मी तुमच्या घरामध्ये यायला तयार आहे." असं जेव्हा आता पूर्ण आजीला प्रिया बोलते, तेव्हा मात्र पूर्ण आजीला खूपच कौतुक वाटत असतं. म्हणत असते, की खरंच लेक असावी तर अशी आणि नातलेक असावी तर ती सुद्धा अशीच. इकडे मात्र प्रतिमाला प्रचंड वेगळा त्रास व्हायला सुरुवात झाली असतो. प्रतिमाला आता भूतकाळातल्या गोष्टी आठवायला लागलेल्या असतात. प्रतिमाला अचानक स्ट्रोक आलेला असतो. आता मात्र प्रतिमाची एवढी प्रचंड वाईट अवस्था असते, की प्रतिमाला काहीही कळत नसतं. म्हणूनच प्रतिमाला आता हॉस्पिटलला घेऊन चाललेलं असतात आणि त्यावेळेस मात्र आता प्रतिमाला हॉस्पिटलहून नेण्यासाठी ही आता रविराज आलेले असतात. हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येतं. परंतु आता मात्र प्रतिमाला सगळ्या गोष्टी आठवत असतात. दुसरीकडे मात्र आता प्रिया ही इकडे पूर्णाजीच्या घरी असते आणि आता त्या दोघांचं लग्न लावून द्यायचं या गोष्टीसाठीच आता मात्र लगेचच रविराजला फोन जाणार असतो. त्यावेळेस मात्र प्रिया म्हणते, की "थांबा, लगेच नका करू." तेव्हा मात्र आता आम्ही हा मोठा लक्झरियस प्लॅन बनवलाय आणि आम्ही सर्वजण इथेच फूड एन्जॉय करणार आहोत, असं आता मात्र प्रियाने तिथल्या हॉटेलवाल्याला सांगितलेलं असतं आणि मात्र आता प्रियाचा तोच प्लॅन असतो, की आता सगळ्यांना जेवायला इथं आणायचं, त्यांना पाहिजे असं काही गोष्टी म्हणून घ्यायच्या आणि ड्रायव्हरला गाडीमध्येच बसून ठेवायचं, असं आता ठरवलेलं असतं आणि आता या गोष्टीमध्ये मात्र आता प्रचंड म्हणजे प्रचंड खूपच जास्त वाईट वाटत असतं. ते म्हणजे अर्जुनला. अर्जुन आता स्वतःला दोषी म्हणायला लागलेला असतो. त्याने स्वतःवरती घाव देखील करून घेतलेले असतात स्वतःला शिक्षा देण्यासाठी. परंतु ते घाव करून काय उपयोग? तो काय ती झालेली गोष्ट घडवून नसतो आणणार. त्यामुळे मात्र आता अर्जुन ठरवतो, की काही करायचं परंतु मिसेस सायली यांना इम्प्रेसच करायचं आणि त्यासाठी तो आता जीवापाड प्रेम करू लागतो आणि जीवापाड प्रयत्न देखील करू लागतो. तो सायलीला इम्प्रेस करण्यासाठी मात्र त्याने स्वतःचं पूर्णपणे लाईफस्टाईल चेंज केलेलं असतं. सायलीचं मन जिंकण्यासाठी अर्जुनने मात्र स्वतःच्या आयुष्याचं सगळं चेंज केलेलं असतं. सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण आणलेलं असतं आणि जीवापाड प्रयत्न केलेले असतात सायली आणि त्याच्या नात्याला वाचवण्यासाठी आणि आता त्याच गोष्टी सुरू झालेल्या असतात. आता मात्र पत्रिकेमध्ये जी तारीख असते तो दिवस उगवलेला असतो. अर्जुनला आता मांडवामध्ये बळच उभं करण्यात येतं आणि समोर आता प्रिया असते.
आता मात्र अर्जुन आणि प्रियाचा जो विवाह आहे तो संपन्न होणार असतो. आता मात्र अखेरीस अखेरीस आता तिथे सायली देखील आलेली असते आणि सायली जेव्हा अर्जुनला पुढे बघते तेव्हा मात्र तिला चक्करच आलेली असते. आता मात्र अर्जुन आणि प्रियाचं लग्न होणार असतं आणि त्यांचे 7 फेरेही सुरू झालेले असतात. अर्जुनला नावेलाजाने हे सगळं करावं लागलेलं असतं आणि अर्जुनची देखील आता याच्यामध्ये कोणतीही तयारी नसते. परंतु परंतु आता मात्र सायली आता तिथून निघून जायला लागते. तेव्हा मात्र अर्जुन आता भरभांडवलातून सायलीला आवाज देतो आणि म्हणतो, की "मिसेस सायली." तेव्हा मात्र सायली मागे एक वेळ बघते. तिला तोच आवाज, तीच अदा, ह्या सगळ्या गोष्टी जाणवतात. त्यामुळे मात्र त्याच अदाकारितेने आता मात्र अर्जुनकडे त्या आणि आता मात्र सगळ्यात मोठी एक अनहोनी घडणार असते. ते म्हणजे आता अर्जुन आणि प्रियाचा विवाह संपन्न पार पडणार असतो आणि मात्र आता पुढे नेमकं खरंच काय होतं? हा विवाह खरंच संपन्नपणे पार पडतो, की याच्यामध्ये काही विघ्न येतं आणि मात्र सत्याचा विजय होतो? हे बघणं फारच रंजक ठरणार आहे. सोबतच आता दुसरीकडे प्रतिमाला जे काही स्वप्न पडायला लागलेले असतात, त्याच्यामध्ये मात्र तिला सगळा भूतकाळ आठवलेला असतो आणि तिच्या समोर आता सगळ्यात मोठं सत्य ते म्हणजे आता मात्र प्रिया ही खोटी तन्वी आहे आणि सायली ही खरी तन्वी आहे, हे सत्य आलेलं असतं. आता मात्र प्रतिमासमोर खूप मोठं आव्हान असतं आणि आता या आव्हानाला आता प्रतिमा कशी तोंड देणार, रविराजला कसं समजावणार, या बऱ्याचशा गोष्टी आता याच्यामध्ये आता इन्क्लूड असतात. पुढे DNA रिपोर्ट व व इतर गोष्टी भरपूर काही तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, पुढला पार्ट 2 बघायचा जर असेल ना, तर मित्रांनो काहीही करा, परंतु खाली कमेंट करून मला सांगा, की पार्ट 2 देखील तुम्हाला बघायचा आहे. आम्ही तुम्हाला तो व्हिडिओ दाखवण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलाय, तर तुम्ही ठरला आहात मित्रांनो लकी दर्शक. कारण की मित्रांनो, तुम्हाला भव्य आकर्षक गिफ्ट शिकण्याची संधी मिळू शकते. कारण की मित्रांनो, आपण पुन्हा एकदा घेऊन येत आहोत भव्य आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधीचा प्रोग्राम. आणि मित्रांनो, या संधीचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर खाली मालिकेबद्दल आणि घडलेल्या आता या ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय वाटलंय याचं मनोगत तुम्हाला कमेंटमध्ये व्यक्त करायचंय. सोबतच तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब देखील करायचंय. लाईकचे बटन दाबायला अजिबात विसरायचं नाहीये. तर आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद.